नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या संकल्पनेतून तळेगाव दाभाडे परिसरातील स्वच्छता विभागातील कचरा वेचक स्वच्छता दूतांचा यथोचित सन्मान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संतोष दाभाडे पाटील व उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त सर्व स्वच्छता दूतांचा सन्मान आपण नगर परिषदेमार्फत करूया व या कार्यात प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. तळेगाव दाभाडे परिसरातील अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, नगरसेवक व नागरिकांनी ही संकल्पना उचलून धरली व त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या प्रभागात कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छता दूतांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यांना औक्षण करून मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांच्या या कृतीने स्वच्छता दूत भारावून गेले होते. नेहमी दुर्लक्षित असणाऱ्या आमच्यासारख्या घटकांना आज जो मान सन्मान दिला जातोय त्याबद्दल व्यक्त होण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत, अशा भावना स्वच्छता दूतांनी व्यक्त केल्या. सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगरसेवक संदीप शेळके, सोनाली दरेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, अनिल वेदपाठक, हेमंत पुरोहित व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता तळेगाव दाभाडे परिसरातील सर्व स्वच्छता दूतांना तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रांगणात बोलवून प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ स्वच्छता दूतांचे पाद्यपूजन करून औक्षण करण्यात आले. सर्व स्वच्छता दूतांवर पुष्पवृष्टी करून महिलांना प्रत्येकी 2 साड्या तर पुरुषांना संपूर्ण पोशाख करण्यात आला. त्यासोबत मिठाईचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले. या प्रसंगी तळेगाव दाभाडे परिसरातील सर्व नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नगरसेवक भारती धोत्रे व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर गटनेत्या हेमलता खळदे यांनी आपल्या मनोगतातून गाडगे महाराज व आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी मागील काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, परंतु इथून पुढच्या काळात नगराध्यक्ष व आम्ही सर्व नगरसेवक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासित केले. तर नगराध्यक्ष यांनी बोलताना नगर परिषदेने या उपक्रमानिमित्त केलेल्या अनोख्या कार्यक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्राने व राष्ट्राने घ्यावी व येत्या काळात कचरा संकलन करणाऱ्यांना कचरेवाले असे न संबोधता स्वच्छता दूत म्हणून संबोधावे. आजचा हा दिवस स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून जाहीर करावा, याकरिता मी स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. नेहमी कचऱ्यात व आज फुलात या माझ्या संकल्पनेला आज तळेगावकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित सर्वांनी एकमुखाने स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. मी खरं गेली 10 वर्षापासून निर्मल वारीचं काम करतोय. त्यामुळं स्वच्छता करणारे कर्मचारी जे आहेत त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत ते कशा पद्धतीने काम करतात हे मी प्रत्यक्षात त्यांच्यावर काम केल्यामुळं मला ते सगळं माहिती आहे. कुठेतरी त्यांचं ऋण व्यक्त करता यावं या उद्देशाने तळेगाव शहरामध्ये सगळ्या नागरिकांना, आमचे सगळे नगरसेवक असतील, यांनी आज त्यांचं आपलं संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं स्वागत आणि त्यांचे सत्कार केले. एकूण 31 नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास 10 ते 15 ठिकाणी त्या भागातील नागरिकांना बरोबर घेऊन सगळ्या स्वच्छता दूतांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. खरं तर 2च महिने झाले आम्ही या ठिकाणी हा पदभार स्वीकारलेला आहे. महिनाभर तर आमचा सत्कार वगैरे याच्यामध्ये गेला आणि आमचे जे स्वच्छता दूत आहेत खरं त्यांनी देखील आमच्या कानावरती ह्या काही गोष्टी घालायला हव्या होत्या, पण त्या का आज परवा दिवशी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं काल, त्यावेळेस माझ्या पण कानावरती आलं आणि त्यांना मी कालच त्या बाबतीतल्या सूचना दिल्या की मंगळवारी, आजचा सोमवारचा कार्यक्रम झाला की मंगळवारी कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेऊन आपण समोर जे काय ते बसून तुमचे जे काही प्रश्न असतील ते 100% मार्गी लावू. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.